हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वर्णमाला याच्यावर समान संबंधावर आधारित काही प्रश्न सोडूया. इंग्रजी वर्णमालेवर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात, तर त्यामध्येच एक प्रश्न आहे सांकेतिक भाषा किंवा समान संबंध. म्हणजे एखादं अक्षर आणि अंक यांच्यामधला काहीतरी संबंध आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने शोधायची, तर त्याच्यासाठी काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे की समजा ए बरोबर 1 असेल, बी बरोबर 2 असेल, सी बरोबर 3 असेल आणि याच पद्धतीने सर्व अक्षरांना नंबर आपल्याला दिले असतील, तर गुडविल या शब्दासाठी कोणता संकेतांक असेल किंवा गुडविल हा शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न. त्या प्रश्नासाठी अर्थात 4 पर्याय आपल्याला दिलेले असणार आहेत. त्या पर्यायापेक्षा आपण ह्या अक्षर आणि अंकामध्ये जो संबंध दिला आहे तो संबंध ओळखूया आणि त्याच्यानुसार या गुडविल शब्दासाठी कोणते अंक येतील ते उत्तर शोधूया. मग ते उत्तर जिथं असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. आता इथे संबंध असा दिलाय की ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 2 आहे, सी बरोबर 3 आहे. म्हणजे हे जे इंग्रजी वर्णमालेतले अक्षर आहेत त्या प्रत्येकाला क्रमाने नंबर दिलेले. म्हणजे ए ला 1, बी 2, सी 3, डी 4 या पद्धतीनं झेड 26 पर्यंत. मग आपल्याला अशा पद्धतीने जर अक्षरांची आपण मांडणी केली, पहिल्या रांगेमध्ये ए पासून एम पर्यंत, म्हणजे एम चा नंबर 13वा असेल, एन चा 14वा असेल, या पद्धतीने जर आपण नंबर देत गेलो तर गुडविल या शब्दामध्ये जे काही अक्षर आहेत त्या प्रत्येकाचा नंबर आपण बघूया आणि तो नंबर इथे लिहूया. तर ह्या गुडविल मध्ये GOOD WILL ही अक्षर आहे. मग जी चा क्रमांक आपल्या या संकेतानुसार काय होतो, म्हणजे डी चा 4 असेल तर ई 5 6 7, जी चा नंबर 7 होईल. ओ चा 14 नंतर म्हणजे एन नंतर ओ आहे, म्हणजे 14 नंतरचा नंबर याला 15 असणार आहे. पुन्हा ओ आलेला आहे, पुन्हा नंबर 15 असेल. डी चा क्रमांक 4 आहे. डब्ल्यू चा क्रमांक झेड 26 आहे, म्हणजे डब्ल्यू 25 24 आणि 23 असणार आहे. त्यामुळे इथे डब्ल्यू चा क्रमांक 23 आहे. आय जी जर 7 असेल तर एच 8 आणि आय 9 असणार आहे. आणि एल चा क्रमांक 12, कारण एम च्या अगोदर एल अक्षर आहे, एम चा क्रमांक 13 आहे, म्हणजे एल चा क्रमांक 12, पुन्हा एल आहे म्हणजे पुन्हा 12. तर हा नंबर येईल. तर गुडविल हा जो शब्द आहे तो या अंकांनी दाखवला जाईल. तर आता हा जिथं पर्याय आपल्याला दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहू. जर ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 4 आणि डी बरोबर 8 आणि याच पद्धतीने जर पुढे आपण नंबर देत गेलो तर सी डॅक हा शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न. आता पुन्हा एकदा इथं ए बी सी या पद्धतीने नंबर देत गेलो आपण. मग ए चा क्रमांक 1 आहे, बी चा क्रमांक 2, सी चा 4, डी चा 8. याच्यामध्ये आपल्याला संबंध जोडता येईल की दुप्पट आपण घेतलेले, म्हणजे ए नंतर बी अक्षर आहे त्याची दुप्पट घेतलेली, बी नंतर सी म्हणजे 2 ची दुप्पट, सी नंतर डी म्हणजे 4 ची दुप्पट. मग इथं शेवटपर्यंत आपल्याला नंबर घेत जायची गरज नाही, म्हणजे 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32 हे शेवटपर्यंत करण्याची गरज नाही. कारण जो प्रश्न आपल्याला विचारलाय त्याच्यामध्ये जे अक्षर आहेत सी डी ए सी, तर त्या चारही अक्षरांसाठी आपल्याला अनुक्रमांक दिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या अक्षरासाठी अनुक्रमांक काय आहेत ते आपल्याला काढण्याची गरज नाही. इथं सी चा अनुक्रमांक 4 दिलाय, डी चा अनुक्रमांक 8 आहे, ए चा अनुक्रमांक 1 आहे आणि सी चा अनुक्रमांक पुन्हा एकदा 4. त्यामुळे सीडॅक हा शब्द 4 8 1 4 या संकेतानुसार लिहिला जाईल. आता हा जिथं पर्याय आपल्याला दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, जर ए बरोबर 1 असेल, सी बरोबर 2 असेल, जी बरोबर 4, आय बरोबर 5 आणि याच पद्धतीने जर सर्व संकेतांक आपल्याला दिलेले असतील तर एस ओ क्यू, क्यू आय ई सी,
या शब्दासाठी कोणते अंक वापरले जातील असा प्रश्न आहे. तर या प्रश्नासाठी उत्तर शोधायला म्हणजे SOQQIEC या शब्दासाठी कोणते अंक येतील हे शोधायला हा जो संकेत आपल्याला दिला आहे A बरोबर 1, C बरोबर 2, त्यानुसार पहिल्यांदा ह्या अक्षरांना आपण अनुक्रमांक देऊया. म्हणजे A चा अनुक्रमांक 1 दिलाय, इथे B चा अनुक्रमांक दिलेला नाही, C चा अनुक्रमांक 2 आहे, E चा अनुक्रमांक दिलेला नाही, डायरेक्टली आपल्याला 4 चा अनुक्रमांक, G चा अनुक्रमांक 4 दिलाय, I चा अनुक्रमांक 5 दिलाय. आता 1, 2 नंतर डायरेक्टली 4, 5 आहे, म्हणजे एक एक अक्षर सोडून पुढचा क्रमांक आपण देत गेलो. मग A नंतर C ला 2 क्रमांक आहे, C नंतर E चा क्रमांक 3 असणार आहे, कारण 3 नंतर G चा क्रमांक 4. त्यामुळे E चा फक्त संकेत आपल्याला इथं मुद्दाम दिलेला नव्हता, त्याच्यावर आपण या लॉजिक नुसार किंवा या पॅटर्न नुसार E चा अनुक्रमांक 3 आहे हे शोधू शकलो. आणि आता एक एक अल्टरनेट अंक अक्षर सोडून आपल्याला जर नंबर देत गेलो तर K चा अनुक्रमांक 6 येईल, M चा 7 येईल, O चा 8, Q 9, S 10, U 11, W 12, Y 13 असे अनुक्रमांक असतील. तर हा जो शब्द आपल्याला दिला आहे त्यामधल्या प्रत्येक अक्षराचा अंक आपण घेऊया. S त्याचा अनुक्रमांक 10 आहे, O त्याचा अनुक्रमांक 8 आहे, Q चा अनुक्रमांक 9, पुन्हा एकदा Q आले, पुन्हा 9, I चा अनुक्रमांक 5 आहे, E चा अनुक्रमांक 3 आणि C चा अनुक्रमांक 2. तर हा जो शब्द आहे तो 10, 8, 9, 9, 5, 3, 2 या अंकानुसार दाखवला जाईल किंवा या संख्येनुसार तो शब्द दाखवता येईल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न असा आहे की एका सांकेतिक भाषेमध्ये जर बॅक हा शब्द 4, 2, 6, 2, 2 असा लिहिला तर त्याच भाषेत सुपरमॅन हा शब्द कसा लिहावा. त्याच्यासाठी 4 पर्याय असणार आहेत. सुरुवातीला आपण बॅक आणि ही जी संख्या दिली याच्यातला संकेत शोधूया की BACK या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत आणि त्याच्यासाठी जो संकेतांक वापरला आहे त्याच्यामध्ये अंक आहेत 4, 2, 6, 2, 2 म्हणजे 4 अक्षरांसाठी 5 अंक आहेत. मग आपण पहिल्यांदा एक एक अक्षराचा विचार करूया. पहिलं अक्षर इथे B आहे आणि इथे 4 आपल्याला दिसते. त्याच्यानंतर दुसरं अक्षर A आहे, इथं 2 दिसते. म्हणजे लगेच आपल्याला लक्षात संबंध आला पाहिजे की A ला नंबर दिलाय 2, B ला नंबर दिलाय 4. याच्यावरून आपण पॅटर्न असं जोडू शकतो की सलग येणाऱ्या संख्या ते क्रमांक सलग येणाऱ्या अक्षरांना दिलेले आहेत. म्हणजे 2, 4 नंतर C साठी 6 येईल, D साठी 8 येईल, E साठी 10, F साठी 12, G साठी 14 या पद्धतीने हे सगळे नंबर दिलेले आहेत. मग M चा अनुक्रमांक अक्षरामधला 13 आहे, त्याची दुप्पट इथे असणार आहे म्हणजे 13 दुनी 26, N 28 असेल, O 30, P 32 या पद्धतीनं सर्वात शेवटी Z चा अनुक्रमांक 26 आहे, 26 ची दुप्पट 52 असेल, Y साठी 50 असेल. ते अशा पद्धतीनं हे सगळे सांकेतांक आहेत. आता जो शब्द आपल्याला दिलाय सुपरमॅन SUPERMAN या शब्दासाठी आपल्याला संकेतांक शोधायचा आहे. म्हणजे यातल्या प्रत्येक अक्षरासाठी संकेतांक शोधायचा आहे. मग S हे अक्षर जे आहे P साठी 32 आहे, Q ला 34, 36 आणि S साठी 38 येईल. U साठी जर आपण S 38 असेल तर 40 आणि 42, U साठी 42 येईल. P साठी 32 घेतलेलंच आहे आपण, E साठी 10, R साठी 34 आणि 2 36 असणार आहे. पुन्हा M साठी 26, A साठी 2 आणि N साठी 28. तर या अंकांनी सुपरमॅन हा शब्द लिहिला जाईल. म्हणजे हे अंक आपण जर सलग लिहिले तर 38, 42, 32, 10, 36, 26,
2 आणि 28 या संख्येनं हा शब्द आपल्याला लिहिता येतो.